सध्या तर मी आहे गावी. म्हटलं चला तुमच्यासोबत गावाकडचं माझं रुटीन शेअर करते. तर 7:15 वाजता मी उठून अंघोळ केली आणि सकाळ सकाळी अंघोळ करायचं म्हटलं तर नको वाटतं, कारण दरवर्षीपेक्षा खूपच जास्त यावेळी थंडी पडलेली आहे. आमच्या इथे जवळच असं मंदिर आहे. मग सकाळीच ना लोक पाया पडायला येतात आणि मम्मीने सुद्धा सकाळी छान अशी देवपूजा केली होती. आणि सकाळी सकाळी तर घराबाहेर कोण पडत नाही, कारण थंडी खूप वाजते आणि जसं ऊन येईल तसे सगळे मग उन्हाला येऊन उभारतात. आमच्या इथलं सकाळचं वातावरण असं काही असतं आणि सगळ्यांनाच सकाळ सकाळची कामाची घाई असते. कोणाला कामावर जायचं असतं, कोणाचं काही काम असतं, कोणाला गावाला जायचं असतं. आणि आमच्या इथून खिडकीतून असा छान असा सूर्यप्रकाश येतो. आता रिफ्लेक्शनमुळे दिसत नाही आहे, पण छान असा घरातच सूर्यप्रकाश येतो. मग सकाळ सकाळी ते मम्मीने छान असा चहा बनवला होता. चहा घेतला आणि चहाबरोबर ना पाव खाल्ला होता. तसा हा पाव खायचा म्हटलं तर चहा खूपच लागतो, पण एका दिवशी गावाकडचं वातावरण खूप छान असतं. आणि जेव्हा केव्हा मी गावाकडे येते ना, तेव्हा मनसोक्त गावाकडे जगत असते, कारण शहरात काय असं वातावरण नसतं. कारण गावाकडे ताजी मोकळी हवा असते, वातावरण छान असतं. आणि इथं नंतर मम्मीचं चालू होतं कपडे धुवायचं काम, कारण सकाळी पाणी इतकं गार असतं ना की सकाळी कपडे धुवाशी वाटत नाहीत. पण म्हणतात ना बायका गावाकडचे की एकदा कामाला लेट झालं की सगळी कामं लेटच होतात. तुमचंसुद्धा असंच असतं का? नंतर मी तीसुद्धा मंदिरात पाया पडायला गेले, कारण नित्या झोपली होती म्हणूनच मी ते फिरायला लागले होते. आणि नंतर आमच्या वहिनी साहेबांनी अशी काही झाडे लावली होती आणि इतकी मोठी पानं कशाची असतील तर ती होता मनी प्लॅन्ट. कारण मनी प्लॅन्टची खूप मोठी पानं आली होती. ही मोठी मनी प्लॅन्टची पानं असतात ते मला पहिल्यांदाच समजलं. आणि इथं औषधी वनस्पती म्हणजे शतावरीचा सुद्धा वेल लावला होता. नंतर नित्या उठून बसली आणि तिच्यासोबत थोडा टाईमपास करत बसले. आणि नित्यानं गावाकडे आल्यापासून खूप छान रमायला लागली होती, कारण आम्हाला येऊन महिना झाला होता. पहिले 15 दिवस तर ती काय कोणाकडे जायला मागत नव्हती, पण आता खूप छान रमायला लागली आहे. आणि नित्यासोबत थोडा टाईमपास गेला आणि असा टाईमपास केला ना की खूप छान वाटतं. आईचं आणि मुलीचं बॉन्डिंग खूप छान होतं. नित्या गावाकडे आल्यापासून ना तिचं सगळं ना रुटीनसुद्धा बदललेलंच आहे, कारण नित्या लवकर उठते आणि लवकर झोपते सुद्धा. खाणं पिणंसुद्धा सगळं तिचं बदललं आहे आणि मला हेच बदलायचं होतं, म्हणूनच मी गावाकडे आले होते. कारण मुलांना गावाकडचं वातावरणसुद्धा मिळायला पाहिजे, कारण शहरात असं वातावरण मिळत नाही. आणि स्पेशली मी त्याच्यासाठीच गावी आले होते. सगळं जरी बदललं असलं नित्याचं तरी पण आंघोळ करायचं काही बदललं नाही, कारण आंघोळ करताना तिला कसं काही रडू येतं माहीत नाही. आंघोळ करायचं म्हटलं की ती तिचं गाणं चालू करते. मग तिला कशी बशी आंघोळ घालावी लागते. आणि नंतर तिला आंघोळ वगैरे घातली आणि मुलंसुद्धा इथं खेळायला आली होती. मग लागलंच ना तिला जेवायलासुद्धा भरवलं, कारण ती मुलांना बघत बघत जेवते, नाहीतर एकटी जेवायला खूपच दमवते. मग इथे मुलांचा चालू होता खेळ आणि नित्या बसली होती त्यांच्याकडे बघत. आणि ही सगळी भांडी मुलं नित्याचीच घेऊन बसली होती. तिला अजून काय समजत नाही. तिला जर समजत असतं ना तर तिने कोणालाच दिलं नसतं, पण म्हणतात ना प्रत्येक मुलाचं एक वय. नंतर दुपारच्या टायमिंगमध्ये आम्ही जेवणासाठी म्हणून बनवले होते चपातीचे तुकडे, कारण रात्री चपात्या भरपूर शिल्लक राहिल्या होत्या आणि दही आणि चपातीचे तुकडे खूप छान लागतात खायला, म्हणून तेच बनवले होते. आणि नित्याचा तर काय खेळ संपतच नाही आणि इतका पसारा घालून ठेवायचं काम करते ना की तो आवरूनच वैताग घेऊन जातो. पण लहान मुलं असले की चालायचंच तेवढंच. नंतर मॅडमला काय झोप येत नव्हती, तिला लागली होती भूक, म्हणून मी त्या ज्वारीचं धिरडं बनवायला घेतलं होतं. तसं तर ना मी हे ज्वारीचं धिरडं पहिल्यांदाच ट्राय करणार होते. त्याच्यामध्ये ना थोडं तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं, कारण कुरकुरीतपणा येईल म्हणून. आणि ही रेसिपी मी तर मोबाईलवरतीच बघितली होती, कारण मला तर काय असं सुचत नाही, पण काय ना काय तर बघून मी एक्सपेरिमेंट चालू असतं माझं करायचं. आणि नित्यालासुद्धा ना असंच काहीतरी चटपटीत खायला लागत असतं. मग इथे ना मी कांदा आणि टोमॅटोच वापरला होता, मिरची वापरली नव्हती, कारण मिरचीने खूपच तिखट होईल म्हणून. आणि नित्याला चारायचं म्हटल्यानंतर मी बऱ्यापैकी मिरची वापरतच नाही. मग इथे मी टोमॅटो आणि कांदा मस्त असं बारीक चिरून घेतला. कांदा थोडा खराब निघाला म्हणून मी दुसरा घेतला. आणि आता बघूया कसं होते. प्रत्येकच आईचं ना आपल्या मुलासाठी काही पौष्टिक बनवता येईल का नाही हेच बघायचं चालू असतं. आणि माझंसुद्धा ना असंच चालू असतं. पण नित्या ना गोड पदार्थामध्ये काहीच खायला बघत नाही, म्हणजे बऱ्यापैकी ती गोड खातच नाही. तिला सगळं असं चटपटीत आणि तिखटच लागत असतं. मग मी तिच्यासाठी ना असंच काहीतरी बनवायचं काम करत असते. नित्या आता ना 2 वर्षाचे होईल, त्याच्यामुळे जे मी बनवते ना आमच्यासाठी तेच मी तिला जेवायला देत असते, कारण ती तिखट खाते. त्याच्यामुळे मला तिला वेगळं काही बनवावं लागत नाही. त्यातल्या त्यात थोडीशी भाजी मी कमीच तिखट बनवते, कारण नित्यालासुद्धा चारता येते म्हणून. नंतर मी ते सगळं चिरलेलं ना त्या पिठामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं ना पाणीसुद्धा ॲड केलं, कारण खूपच ते घट्ट झालं होतं. आणि थोडीशी नाही तर मी लाल तिखट वापरली होती तिखटासाठी. आणि चवीनुसार ना मीठ घालून मस्त असं सगळं हलवून घेतलं.
माझं इकडे काम चालू होतं आणि नित्यानं इथे झाडू मारायचं काम करत होती. तिला ना आजकाल खूपच झाडू मारायला आवडते की काय काय माहिती. जेव्हा मोठे होईल तेव्हा मार म्हटलं तरी मारणार नाही, अशाच असतात मुली. आणि ते मी तुपाचा वापर केला होता कारण नित्याला खायला द्यायचं म्हणून मी तूप वापरलं होतं. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आणि मग त्याच्यावरती मस्त असं ते पीठ सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं ना 1-2 मिनटं झाकून ठेवलं कारण ते वाफेवरती छान शिजेल ना म्हणून. मग छान असं एक वाफ काढून घेतली तर खूप छान असं धिरडं झालं होतं. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी. नित्याला तर खूपच धिरडं आवडलं होतं. तिने तर खूप छान असं एन्जॉय केलं. नंतर संध्याकाळच्या टायमिंगला मी नित्याची पहिल्यांदाच अशी पोनी घातली होती, पण तिला ती काही ठेवायची नव्हती. तिने लगेच काढून घेतली आणि नंतर इथे मुलं खेळायला आल्यावर नित्यासुद्धा तिथे छान मुलांसोबत खेळायला लागली होती. तिला असं बाहेर नेऊन खेळून आणलं ना तर ती छान खेळते आणि दमून ना मग झोपी जाते. जास्त दमवत नाही झोपायला. नंतर मला काय काम करायचं असलं की हिची लुडबुड मध्ये मध्ये चालूच असते. मी लागली होती मेथीची भाजी निवडायला, तर हिला पण निवडायची होती. आणि मेथीची भाजी खूपच मला आवडते. सगळ्या भाजीत कुठली भाजी आवडत असेल तर ती मला मेथीची भाजी आवडते. तुम्हाला आवडते का मेथीची भाजी? मग मी ते मेथीची भाजी सगळी निवडून घेतली आणि उद्याच्या भाजीसाठी इथे मी पावटासुद्धा सोलायला घेतला होता. आमच्या इकडे सगळ्यांना खूपच पावटा आवडतो आणि ह्या सीझनमध्ये पावटा खूपच बाजारात आलेला असतो. नंतर संध्याकाळी आम्ही बनवला होता पुरी बासुंदीचा बेत. नुसती पुरी आणि बासुंदी खायचं म्हणजे नको वाटतं म्हणून मग थोडीशी बटाट्याची भाजीसुद्धा बनवली होती. त्याच्यासाठी इथे लांबडा कांदा चिरून घेतला. मग तेलामध्ये जिरे, मोहरी, कांदा आणि मिरची टाकली आणि तयारच माझ्याकडे आले लसणाची पेस्ट होती म्हणून तीच टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं. नंतर शिजवलेला बटाटा ना मी असा काप करून घेतला होता. कोणी मॅश करतं, पण मला मॅश केलेला बटाटा सगळा बटाटा मी त्याच्यामध्ये टाकून मस्त अशी वरून खूप सारी कोथिंबीर टाकली आणि बटाट्याच्या भाजीला कोथिंबीर टाकली ना तर खूप छान आणि टेस्ट येते भाजीला. मग इथे मी बटाट्याची भाजी रेडी केली आणि नंतर ना इकडे मम्मी पुऱ्या लाटून देत होती आणि मी तळायचं काम करत होते. दोघींनी छान गप्पा मारत मारत सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतल्या. तशा ना कधीतरी पुरी आणि बासुंदी खायला खूप छान लागतं आणि मला बासुंदीसुद्धा खूप आवडते. आणि मी आली की बासुंदीचा आमच्यासारखा दणका चालू. सगळ्या पुऱ्या वगैरे आम्ही तळून घेतल्या आणि नंतर ना मम्मीने मसाले भातसुद्धा बनवला होता आणि नंतर नित्याला पण मसाले भात मी चारून घेतला. तिला आधी जेवायला घातलं आणि आमच्या काकीने सुद्धा ना मैसूर भजी आणि पावट्याची सुक्की भाजी केली होती. मग आम्ही चौघींनी सुद्धा एकत्र जेवण केलं कारण बाकीचे सगळे बाहेर गेले होते जेवायला म्हणून आम्ही चौघींनी एकत्रच जेवण केलं. आणि संध्याकाळी आम्हाला बनवायची होती चकली कारण नित्याला ना चकली खूप आवडली होती. ती पण आमच्या काकीने आणली होती, ती तिला दिली होती आणि तेव्हापासून तिला चकली खायची होती. मग मम्मीने नाही ते पीठ मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळे आम्ही चकलीसुद्धा बनवायला घेतली होती. आता ही चकली आम्ही तांदळाच्या पिठाची आणि चणा डाळीची बनवली होती, जी की इन्स्टंट आहे, बनवायला सुद्धा सोपे आहे आणि जास्त वेळसुद्धा याला लागत नाही. मी दरवेळी दिवाळीच्या टायमिंगला ना ही अशीच चकली बनवते. खूप छान आणि कुरकुरीत होते. त्याच्यामुळे आम्ही इथं संध्याकाळी नित्यासाठी चकलीसुद्धा बनवायला घेतली होती. आणि चकली ना बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडते कारण दिवाळीच्या फराळात कोणाला काय आवडत असेल तर चकली आणि चिवडाच असतो. बऱ्यापैकी सगळ्यांना असं गोड खायला काय आवडत नाही. आणि नित्यासुद्धा चटपटीच आहे, नित्यालासुद्धा असं चटपटी लागत असतं. मग तिच्यासाठी मम्मीने स्पेशली चकली बनवली होती. आणि नात आली आहे म्हटल्यावर तिचे लाड तर पुरवायलाच पाहिजेत ना. मग इथे नित्यासाठी चकली बनवली आणि आम्ही चकली बनवताना ह्या मॅडमचा उद्योग काय असा चालू होता कारण हिला तर काय मी झोपल्याशिवाय झोपच येत नाही. ती मी जेवढी जागेल ना तेवढीच जागत असते आणि मी झोपली की मगच झोपते. सगळ्या चकल्या बनवून होईपर्यंत ना आम्हाला खूपच वेळ झाला होता कारण रात्रीचे वाजले होते 11. चला मग व्हिडिओ ना इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि आपल्या चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया मग अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.